रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। 1 कप भिजवलेल्या चणा डाळीमध्ये दूध टाकून तर बघा, तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ तयार होतो। गोड खाण्याची इच्छा झाली असेल, आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला गोड काहीतरी करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्की करून बघा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। भिजवून घेतलेली चणा डाळ, इथे मी 5 तासापूर्वी ही चणा डाळ भिजत घातली होती आणि ती छान अशी भिजल्या गेलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा चणा डाळ भिजवून ठेवू शकता। आता ही चणा डाळ आपली छान व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे। डाळीमध्ये जर एक्स्ट्राचं पाणी असेल ना तर ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये ही डाळ घालून डाळ यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे। कोमट दुधाचा इथे मी वापर केलेला आहे आणि हे साधं दूधच आहे। तुमच्याकडे जर फुल क्रीम दूध असेल तर तुम्ही ते देखील वापरलं तरीही चालेल। आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर डाळ शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्या डाळ ही अर्धवट शिजवायची आहे, म्हणजे अगदी पूर्ण शिजवायची नाही आहे। 90% इतक्यात आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, अर्धा ग्लास आपण दूध जे घातलं होतं ते पूर्णपणे इथे आटलेलं आहे। आता डाळ आपण चेक करून बघूया की डाळ आपली परफेक्ट शिजलेली आहे की नाही। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, दाणा छान असा शिजला गेलेला आहे, पण हा दाणा आपल्याला एकदम असा जास्त शिजवायचा नाही आहे। थोडा अर्धवट शिजल्याने की गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ आपल्याला थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये एकदा फिरवून बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी दाणेदार करायची आहे, एकदम बारीकसुद्धा करायचं नाही आहे। आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला फिरवलेली ही डाळ घालायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, डाळसुद्धा मी एकदम अशी बारीक केलेली नाही, रवाळ आपल्याला हे दाणेदार असं हे टेक्स्चरचंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे। त्यामुळे आपला जो पदार्थसुद्धा आपण तयार करणार आहोत ना तो सुद्धा दाणेदार तयार होतो। आता लो फ्लेमवरती आपल्याला छान व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण रवा भाजतो ना त्याच पद्धतीने हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला छान रंग बदलेपर्यंत ह्याला एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे। साधारण इथे 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता बघा, याचा रंग पूर्णपणे इथे बदललेला आहे, छान असा सोनेरी रंग झालेला आहे। आता आपल्याला थोडीशी जागा करायची आहे आणि त्यामध्ये आणखीन 1 चमचा याच्यामध्ये तूप घालायचं आहे। आता यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट तळून घेणार आहे। तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता। आता ड्रायफ्रूट घालूनसुद्धा आपल्याला एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल ना तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये 1 चमचा तूप घालू शकता। आता सगळं हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बघा, व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि साखरेचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता, पण 1 वाटीसाठी अर्धी वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दूध पुन्हा घालायचं आहे आणि हे साईसकट मी ते दूध घातलेलं आहे आणि हे दूधसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती पुन्हा 1 चमचा तूप घालायचं आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं दाणेदार आणि मस्तपैकी रसरशीत आपला हा शिरा तयार होतो। तर आज आपण चणा डाळीपासून मस्त एकदम रसरशीत दाणेदार शिरा तयार करणार आहोत। हलवाई स्टाईल हा शिरा तयार होतो। तर तुम्ही ते बघू शकता, छान पूर्णपणे हा आता झालेला आहे आणि यावरती आपल्याला पुन्हा छान असं दूध घालून थोडंसं आपण एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे 1 ग्लास इतकं मी दूध पूर्ण इथे वापरलेलं आहे। आणि त्यानंतर 1 चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे, पण इथे मी वेलची पावडर न घालता वेलची सिरप घातलेला आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही वेलची पावडर घातली तरी देखील चालेल। एखादा मिनिट छान परतून घेतल्यावरती आपला हा शिरा तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। राजस्थानी लग्न पंक्तीत हा शिरा तर अगदी आवर्जून केला जातो। चणा डाळीपासून बनवलेला हा शिरा खरंच खाण्यासाठी सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो। तुम्हाला मूग डाळीचा शिरा 10% जर आवडत असेल ना तर हा चणा डाळीचा शिरा 100% आवडेल, इतका हा चवीला छान लागतो। तर रेसिपी तयार झालेली आहे, तुम्हीसुद्धा बघू शकता बघा, मस्त दाणेदार आणि रसरशीत आपला शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा असा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा।
व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.